भागवत धर्माच्या वेदांती अधिष्ठानाचा पाया पक्का करून त्यावर सगुण निर्गुणत्वाचा सांगड घालत ज्ञाननिष्ठ भक्तियोगाचे प्रतिपादन करणारे प्रपंच व परमार्थ यांची सांगड घालत संतत्व व पांडित्याचा यांचा अपूर्व संगम म्हणजे गोदातट निवासी संत कवी श्री एकनाथ महाराज यांची ओळख सांगणारी ही भाषा जरी अवघड वाटत असेल तर तितके अवघड हे संत नाहीये, कारण हे संत इतके नम्र, शांत आणि प्रेमळ आहेत की यांना नावही शांत ब्रह्म एकनाथ महाराज आहेत हे तर सर्वांना माहीतच आहे। परंतु आज आपण हा व्हिडिओ संत एकनाथ महाराजांच्या जीवनातील काही आपण ठळक मुद्दे आज आपण याच्यात बघणार आहोत। नाथांच्या जीवनात फाल्गुन वद्य षष्ठी या तिथीस अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण या तिथीस 5 महत्त्वाच्या घटना त्यांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत। 1. जनार्दन स्वामी यांचा जन्म, 2. जनार्दन स्वामींना दत्तानुग्रह, नाथांवर स्वामी महाराज यांचा अनुग्रह, जनार्दन स्वामी यांचा देहत्याग आणि नाथ महाराजांचा देहत्याग। आता जनार्दन स्वामींचा उल्लेख करण्याचे कारण की एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी आहे हे तर सर्वांना माहीतच असायला हवे, तरी यावर आधारित आपण थोडीशी विस्तृत माहिती बघूयात। श्री जनार्दन स्वामी यांच्याकडे शास्त्रात ध्यान केले। नाथांच्या जीवनातील सर्वात मोठे काम म्हणजे श्री ज्ञानोबाराय यांच्या संजीवन समाधीचे स्थळ आळंदी येथे नेमके कुठे आहे याचा शोध लावणे व भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानदेवी या ग्रंथाची शुद्ध प्रत तयार करणे। श्री ज्ञानोबारायांनी नाथांना स्वप्नात साक्षात्कार देत सांगितले, अजान वृक्षाची मुळी कंठास माझ्या लागली, तिच्यापासून मुक्त करावे। या मुळीचा मागोवा घेत नाथ महाराजांनी समाधीचे स्थान शोधले व समाधी बांधली। तसेच उपलब्ध तत्कालीन ज्ञानेश्वरीतील शिरले दोष काळजीपूर्वक तपासून तसेच पाठभेदांचा तौलनिक अभ्यास करून निर्दोष व शुद्ध प्रत तयार केली। हे अलौकिक असे महत्तम काम ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीच्या 300 वर्षानंतर माऊलींच्या संकेतानुसार केले, यातच नाथांचे मोठेपण दिसून येते। संस्कृतातील उत्तमोत्तम ज्ञान प्राकृत भाषेत रचना करून सर्वसामान्य भाविकांना समजेल अशा रीतीने उपलब्ध करत ज्ञानदेवांची परंपरा अत्यंत प्रभावी रीतीने पुढे मांडली। महाराजांची ग्रंथ निर्मिती म्हणजे असामान्य कोटीतील आहे, निशंकपणे म्हणता येईल। नाथांनी चतुश्लोकी भागवत हा पहिला ग्रंथ त्र्यंबकेश्वर येथे त्यांच्या सद्गुरूंच्या उपस्थितीत लिहिला। त्यानंतर त्यांनी हस्तामल टीका, सुकाष्टिक टीका, स्वात्मबोध, चिरंजीवपद, आनंदलहरी, अनुभवानंद, मुद्राविलास, लघुगीत इत्यादी लहान मोठ्या ग्रंथांची निर्मिती पैठण येथेच केली आहे। हे सर्व ग्रंथ अद्वैत प्रधान असून या ग्रंथांचे वैशिष्ट्य सुबोध अशी मांडणी व त्यात स्वनुभवाचे सार रंगविले। नाथांचे भागवत 20,000 ओव्या, भावार्थ रामायण 40,000 ओव्या एवढ्या प्रचंड विस्ताराचे ग्रंथ, रुक्मिणी स्वयंवर 1700 ओव्यांचे, चतुश्लोकी भागवत 1000, इतर सर्व ग्रंथांतील पद्य 1000 ओव्यांची असावेत, म्हणजे सुमारे 65,000 ओव्या व 5,000 वर अभंग म्हणजेच 5 लाखांच्या आसपास ही ओवी संख्या जाते। नाथ महाराजांनी भागवत पंथाला अधिक लोकाभिमुख बनविले, तसेच या पंथात श्रीकृष्णाप्रमाणे श्रीराम हे दैवत परिचित करून दिले व रामचरित्राचा वीरवृत्ती पोषक व कालोचित भावार्थही कथन केला। एकनाथांचा भागवत धर्म व रामराज्याची कल्पना म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रेरक विचारधन होय। त्यातूनच 17व्या शतकातील स्वराज्याच्या चळवळीला अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली असे म्हणता येईल। तसेच भागवतावरील टीकेने मराठी भक्तिपंथास त्यांनी शास्त्रोक्त अधिष्ठान दिले आणि बहुजन वर्गास या पंथाभोवती संघटित केले। भगवत पंथास असा शास्त्र अधिष्ठान प्राप्त करून दिले म्हणणे यथायोग्य होईल। असे हे थोडक्यात संत एकनाथ महाराजांचे सामर्थ्य आहे असं म्हणायला हरकत नाही। तुम्हाला जर संत एकनाथ महाराजांच्या जीवनातील अजून काही दृष्टांत माहिती ऐकून घ्यायची असेल तर त्यासाठी पण मी 1-2 व्हिडिओ बनवलेले आहे चॅनलवर, ते तुम्ही जाऊन चॅनलवर बघू शकता। अशा धार्मिक माहितीसाठी, वारकरी सांप्रदायिक माहितीसाठी, चरित्रांसाठी माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। बऱ्यापैकी संतांचे चरित्र मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे। अजून जर तुम्हाला संत एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये काय काय घटना घडल्या हे जर ऐकून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये तसंही सांगा, मी त्यांच्या जीवनातील बऱ्याच घटना एका व्हिडिओमध्ये शेअर करेन। रामकृष्ण हरी।